मतदान करू तर त्यामध्ये आम्हाला करा, तुमचं सगळंच काम करू आम्ही. चोरीकडे झवळीत केलं आणि आमचं काहीच आता काय करू सांगा बरं. मेघना दीदीला विनंती करायला आम्ही प्रश्न सॉल्व्ह करा, नाही तर आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्हाला. तहसीलदार साहेब आले तर आम्हाला भेटायला नाही आले, खाली तिकडे वापस गेले माळावर. नदी म्हणजे नाला झाल्यासारखं झालेलं आहे. तुम्ही आत्महत्या करणार होते? हो, माझं काय करू. JCB येतात, काम झालं असं दाखवतात आणि संपला विषय. जिंतूर तालुक्यातील शेतकरी मागील 1 महिन्यापासून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहेत की एलदरी धरणातून जो करपा नदी आहे त्या करपा नदीचं खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे. त्यांची मागणी मान्य नाही झाल्यावर ते आंदोलन करणार होते आणि या नदीत पायी चालणार असं त्यांनी सांगितलं होतं. तर आपण सध्या त्या जिथं ते शेतकरी आंदोलन करण्यात त्या ठिकाणी आलो आहोत आणि शेतकऱ्यांना आपण विचारणार आहोत काय झालं सर, तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही झाल्या, पुढे काय भूमिका? नमस्कार सर, सर्वप्रथम मी माझी ओळख करून येतो. मी अंगद गंगाधर ठोंबरे, राहणार निवळी खुर्द, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. सर्व गावकऱ्यांच्या वतीने बोलत आहे. निवळी खुर्द करपारा येथे 1972ला धरण झालेलं आहे. 1972ला धरण झालेलं असते वेळेस त्याची जी शेतकऱ्यांची सुपीकता जमीन होती ही पूर्ण निवळी खुर्दची करपारा धरणामध्ये गेलेली आहे. तर ते पूर्ण जमीन 2700 हेक्टर एवढी जमीन निवळी खुर्द या शेतकऱ्यांची गेलेली आहे. आता राहिलेली जमीन पूर्ण माळावर आलेली आहे. माळावर जमीन आलेली असल्यामुळं हे नदीचं खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरण करणं हे अत्यावश्यक आहे. कशामुळे जे नदीचं ओव्हरफ्लो होऊन पाणी खाली येते ते पाणी नदीपात्रात बसत नाही, नदीपात्रात खोल झालेलंच नाही. पहिली नदीपात्राची खोली जी होती ती 80 फुटाची खोली होती, म्हणजे रुंदी होती 80 फुटाची रुंदी आणि 18 फुटाची खोली एवढी शासकीय इस्टिमेटवर दाखवत आहे. पण सध्याच्या परिस्थितीला जर बघायला गेलं तर इथं नदीची खोली ही राहिलीच नाही. शेती खाली झाली आणि नदीवरी झाली अशी परिस्थिती इथं प्रॉपरला आलेली आहे. आणि प्रश्न राहिला शासनाचा, तर यावर्षी 2023-24ला जे पुराची अतिवृष्टी झाली तर त्या अतिवृष्टीमध्ये नदीपात्रात पाणी न बसता पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांनी वारंवार जे IS-12 पासून जे पत्रव्यवहार केलेला आहे, तर जसं की पत्रव्यवहार करते वेळेस आम्ही पूर्ण जेवढे चॅनल असतील आपले, जसं की लोकमत, पुण्यनगरी, जे चॅनल असतील त्या पूर्ण चॅनलला बातम्या दिलेल्या होत्या. तर त्या बातम्यामध्ये या पेपरच्या बातम्या दिलेल्या आहेत, त्याच्या पूर्ण कात्रण अशा आम्ही जवळपास 1400 बातम्या दिलेल्या आहेत. आपल्यापाशी 1400 बातम्याची तेवढी कात्रण आहे सगळी. जे नुकसान झालेलं आहे ते नदीपात्राचे प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक महिन्यात प्रत्येक तारखेला जेव्हा आम्हाला वाटतं नुकसान झालेलं आहे तेव्हा आम्ही प्रशासनाला म्हणजे पत्रव्यवहार केलेला आहे. आता आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्रामध्ये काय असतं की तोंडानं बोलण्यापेक्षा लेखी कागद दाखवा. तर लेखी कागद दाखविण्यामुळे आम्ही ते पुरावे घेतलेले आहेत. हे झाले पेपरच्या कात्रणी. दुसरी गोष्ट अर्जबाजी. तर आम्ही शासनाला अर्ज जे केले होते तर त्या शासनाचे जे आलेले आपल्याला पत्रव्यवहार आहेत तर हे कार्यवाही अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक जायकवाडी वसाहत परभणी यांचं पत्र आहे. तर असे आपल्याला जायकवाडी परभणी, जायकवाडी औरंगाबाद आणि मुंबई आयुक्तालय अशा दिवसापासून तुम्ही पाठवायले काहीतरी शासनानं याच्यावर अजिबात काहीही दखल घेतलेली नाही. पूर्ण पत्रव्यवहार चालू आहे आणि जे आतापर्यंत सगळा पत्रव्यवहार आहे. आम्ही अर्ज करायचा आणि त्यांनी पुन्हा वापस आम्हाला पत्र द्यायचं, इतक्याच्या वरी आणखीन इथं काही कारवाई झालेली नाही. तुमच्या तालुक्याच्या एक मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे तुम्ही घेऊन गेला मागणी? नाही, त्यांच्याकडे आणखीन मागणीच केलेली नाही. तर आम्हाला असं वाटतं की त्यांच्याकडे जर मागणी आता झालेल्या आहेत, त्या राज्यमंत्री जर त्यांच्याकडे मागणी केली तर ते पाठपुरावा करतील. पण तेवढी आमची एक चूक झाली, आम्ही त्यांच्याकडे आणखीन पत्रव्यवहार केलेला नाही, दिलेला नाही. तर जाऊ आम्ही 2 दिवसात त्यांच्याकडे पत्रव्यवहार करू. नाही, इतक्या दिवसानंतर जिल्ह्याला मंत्रिपद, पालकमंत्रीपद भेटले, त्यांच्याच मतदारसंघातली ही परिस्थिती आहे आणि त्याच्यावर तुम्ही त्यांच्याकडे गेले नाही म्हणाले? नाही, गेले नाही. गावाले आणखीन गेलेच नाही, त्यांच्याकडे एकही अर्ज दिला नाही. तर तेवढी आमची गावालीची गलती झाली. तेवढा एक पत्रव्यवहार त्याला द्यायला पाहिजे होता. काहून तर जे तालुक्याचे प्रतिनिधित्व असतो तो असतो आमदार आणि पालकमंत्री. योग आपले चांगले की आपल्याला पालकमंत्री भेटले पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाहीत आणखी, म्हणजे त्यांना एकही पत्र दिलेलं नाही. तर ती एक गाववाल्यांची चूक झाली. समजा गाववाल्याची मनाने अर्जदाराची म्हणा सर्वांची एक चूक झाली. आम्ही ते बी करणार आहोत. 2 दिवसात आम्ही तेवढा निर्णय घेऊ. म्हणजे त्यांनी जर मनावर घेतलं तर होऊ शकतं. त्यांनी मनावर घेतल्याच्या नंतर कसं असते, पूर्ण प्रशासकीय अधिकारी त्यांच्या हातात असल्यामुळं त्यांनी मनावर घेतल्यानंतर काम होऊ शकत नाही. काय म्हणले सर पालकमंत्री? आम्ही मीडियाच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयाला विनंती करतो की त्यांनी हा प्रश्न अतिशय गांभीर्याने हाताळावा आणि शेतकऱ्याचं जे काय अतोनात नुकसान होत आहे ते थांबवण्यासाठी लवकर पाऊल उचलावं. बाबा काय म्हणता, काय वय आपलं? वय 70. मोह तर सगळं रान गेलं, सोयाबीन तर गेली. हे आम्हाला बुजून देणं आहे. हे मळ्यात रान फुटलंय, सगळं बुजून द्यायचं, हे खोली करून द्यायचं, कोण मात्र टाकायचं फोन करून. आणि हे सगळं तहसीलदार साहेब आले तर आम्हाला भेटायला नाही आले, खाली तिकडे वापस गेले माळाहून. तहसीलदार आलेच नाही खाली उतरायला? कुठं आले, त्या माळाहून गेले. मोह चलणं होत नाही, मी गेलो ना तिकडे.
त्यांचं चाललं होईना का? मला ते बी म्हणले मी येत नाही, मग मी बी नाही गेलो. मला आधीच पाय मोडायला मी लगडत लागायचं. इतक्या लांब तहसीलदार आले आणि तुम्हाला इथं येऊन भेटलं नाही म्हणाले तुम्ही. हा नाही भेटले, आलते त्या याला कॅनलला, तिथून वापस गेले तहसीलदार. काहीतरी करायचं की तुम्ही. आम्ही काय करायचं, आमच्या त्या पाया पडा द्यायला मला पाया पडतात. हे पोर येऊ नका म्हणले, म्हणलं बाबा पाया पडा साहेब तुमची, या आमच्या इथं पा कशी लुस्कानवाली आमची फुटून गेली, याला भरून द्या. तहसीलदारला मागे आले तर तलाठी येतो म्हणले, ते हे करा पंचनामे, नदीच्या काठच्याला पैसे देतो, काय देतो, काहीच केलं नाही, आले नाही. रेतीचे ट्रक पकडायला जाते तहसीलदार. आणि ते हे गेले तिकडे, ते तलाठी आलते, ते गेले तलाठी बाबा त्या तलाठी आलते ना, तलाठी आले नाही. मी तलाठीला फोन केला, साहेबाला काय फोन करू, तलाठीला केलता. अरे म्हणलं मी तर खाली बसलो ठोंबरे, म्हणले या खाली, तर म्हणले नाही ते साहेब नाही म्हणले, मग मी गेलो नाही. म्हणजे गोरगरीबाला भेटायचं नाही. गरीबाला कोणी ओळखीत नव्हतं साहेब, तर राहिलेच काय. आणि त्याच्यात आमच्या सारख्याला दादा काय कोणीच ओळखी नाही, घरची नाही, ते साहेब लोक नाही. काय बोलतो? 1972ला धरण झालेले, तेव्हा नदी व्यवस्थित होती. पण त्याच्यानंतर कुठल्याही म्हणजे हेच गव्हर्नमेंट नाही किंवा मागचं गव्हर्नमेंट नाही, कुठल्याही आजपर्यंतच्या एकाही गव्हर्नमेंटनं नंतर याचा पाठपुरावा केलाच नाही. नदी म्हणजे नाला झाल्यासारखं झालेलं आहे. आणि नदीचं पात्र हे पूर्ण आजूबाजूच्या शेतात पसरलेलं आहे. हे आजूबाजूच्या शेतामध्ये अक्षरशः पावसाळ्यातलं कुठलंच पीक येत नाही. सोयाबीन तर कधीच येत नाही. हरभऱ्याला ही शेत नीट करण्यासाठी आधी जे सोयाबीनचं उत्पन्न होणार होतं, जे थोडं होतं, ते सगळं उत्पन्न ते हरभऱ्यासाठी शेत नीट करण्यासाठी घालावं लागतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे शेत आहे आपल्याला, हाच मोठा गुन्हा आहे इथं या शेतकऱ्यांचा. म्हणजे ज्या जमिनी होत्या चांगल्या त्या धरणात गेल्या, आणि ज्या आहेत थोड्या त्या सगळ्या पाण्यात चालल्यात. म्हणजे आम्ही जगावं की मारावं हाच मोठा प्रश्न आहे. लाईव्ह मध्ये आमच्या समोर, म्हणजे माझं वय 32 वर्ष आहे, 32 वर्षामध्ये मी कुठं खोरं मारलेले जेसीपीनं बघितलेलं नाही. मेच्या 15 तारखेला जेसीपी येतात आणि त्याच्यानंतर 2 दिवस इथं थांबतात. त्याच्यानंतर थोडा का पाऊस पडतो, पावसात आम्हाला काम करता येत नाही. असं नेहमी दरवर्षीचा हे कार्यक्रम आहे गव्हर्नमेंटचा. आणि जेसीपी निघून जातात. खर्च म्हणाले कुठलंच खर्च होतो, मग तो असाच होतो ना, जेसीपी येतात, काम झालं असं दाखवतात आणि संपला विषय. काय तुम्ही मग त्या दिवशी थोड्या वेळ म्हणले तुम्ही 196 कोटी काय खर्च झालाय म्हणे, कागदावर झालाय का अधिकाऱ्यांच्या खिशात झालाय? कागदावर झाल्यासारखं वाटतंय, आमच्या प्रत्यक्षात तर काही इथं दिसून येत नाही. कारण आता आपण इथं नदी पात्राच बसलेलो आहोत. मग एवढा मोठा भ्रष्टाचार झाला, तुम्ही त्याच्यावर बोला काही? भ्रष्टाचारावर आम्हाला काय करायचं, आम्ही भ्रष्टाचारावर न बोलता आमचं जे काही महत्वाचा विषय आहे, आम्हाला जे काही पाणी लागत आहे. मग ते भ्रष्टाचार तुमच्या ह्याच्यासाठी झाला ना, रुंदीकरणासाठी? हो, आमचं म्हणणं काय झालेलं असेल तर त्याची चौकशी उच्च स्तरावर झाली पाहिजे. परंतु आमचं जे सध्याचं काय म्हणणं आहे की आमचं जे काही नदी पात्राचं सरळीकरण, रुंदीकरण, खोलीकरण झालं पाहिजे. आणि जे काही झालेलं आहे त्याच्यावर उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे. पीक विम्याचा 426 कोटी प्रशासन शासनामध्ये टीव्ही मध्ये चॅनल बातम्यावर येतात की 426 कोटी दिलेत, परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झालेला नाही. आणि शासन पीक विम्यामध्ये जे काही बदल करतंय ते बदल रद्द झाले पाहिजेत. आणि सरकार जे काही त्या याच्यामध्ये बदल करतंय पीक विमा योजनेअंतर्गत ते बदल रद्द झाले पाहिजेत. याकरिता देखील आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. बाबा, ते शेतकऱ्याचे का पीक विम्याचे पैसे का लाडक्या बहिणीच्या पीक विम्याचे देतो म्हणजे ते देईनच. आणि 2-2 हजार आणि 3-3 हजार काय होतं सगळं गेलं ना आमचं. आणि तहसीलदार तेव्हा पाहायला ते म्हणजे तुम्हाला नदीच्या काठचं लय वाढून देऊ, आणि असंच करून ते सगळे गेले. तर तहटी गेला, आता त्या मला भेटायला नाही आले. आणि बोर येऊन साहेब चिप साहेब आम्हाला भेरून इथं नदीला भेटायला आले तर काट्या कोपड्यात. आणि तहसीलदार तिथून माळा वापस गेला. मग साहेबाचे आभार मानावं लागले. आणि त्या साहेबाच्या पाया पडा येऊ लागलो मी, चला म्हणून ते आले नाही. पण नोकरीवाल्याला द्यायचं ना, गरीबाचं द्यायच ना. नोकरीवाले कोणाला ना, अधिकारी कोण त्याच्या बायकाला आले आधी. आणि ते इमेचे पैसे त्याला जास्त आले. तुम्हाला नाही पैसे? आम्हाला नाही आली, मला पोरला आली 6,000 कर्ज. एवढं गेलं कर्जमाफी. काय कर्ज तर काहीच नाही, नुसतं हो म्हणलं आसवण लावाय देतो. कर्जमाफी नाही मोळ झाला एकदा बी. माहिती म्हणले होते, माहितीला म्हणलं तर कर्जमाफी करतो म्हणलं शरद पवार. पण इकडे तिकडे चालेल, इकडे पहाटून तिकडे दुपारून चालेल, कुठं काय हातचं द्यायचं काय. मग तुम्ही मतदान करताना काय दृष्टिकोन मतदान करू तर त्यामध्ये आम्हाला कर, तुमचं सगळंच काम करू आम्ही. तो एवढं झवळी केलं आणि आमचं काही जात, आता काय करू सांगा बरं. हो ना, आता ते तिकडे मिसळून दुपारून तिकडे चालेल, पहाटचे बी उठून दुपारून तिकडे चालेल. आमचं काय खरं सांगा बरं. आता तुम्ही आम्हाला म्हणजे बोला, तुम्ही काय म्हणले आम्ही सगळं बोललो. आणि मग तिकडून पुन्हा तुम्ही दुसऱ्या याला भेटले. मग आता काय करा सांगा तुम्ही. मग याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करायला. आणि मग आता मी बी करणार होतो आता म्हणा जाऊ दे, आले सगळे भेटायला तुम्ही आले बाबा झाला. तुम्ही आत्महत्या करणार होते? हो, माझं काय करू.
माहीच राहणार काहीच नाही. हो, हे असं गेले ना आता पाहिलं तुम्ही. आता या काय काय म्हणतो भया? ह्या शेतकऱ्याच्या मागण्याचा जर शासनाने विचार नाही केला आणि यांना 8 दिवसात जर काही ऍक्शन इथं नाही दिसली तर आमच्यासारखे बागे तयार होतील. शासनाला रस्त्यावर फिरू द्यायचो नाहीत आम्ही. दगड फेकून मारतो सांगायलो. कोणाला? शासनाला. शासन म्हणजे कोण? शासन म्हणजे हेच जे सत्तेवर आहेत ते लोक. दुसरं कोण? आता विरोधातले लोक थोडंच करणार आहे ते. ह्या शेतकऱ्याच्या मागण्या 8 दिवसात जर नाही काही ऍक्शन दिसली आम्हाला तर आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत सरकारला सांगायलो. उन्हात तानात तिथं फिरायलो. त्या म्हाताऱ्याला आता चक्कर आली होती माहित आहे का? किती दिवसापासून 1972 पासूनचा प्रश्न आहे. एवढा पैशांचा खर्च केला आहे ना इथं. काय गवत झाड आहे काय? इथंच पाणी येणं तर आमच्या गावाकडे तिकडं कसर करवरी डोरा तिकडं कोडून पाणी येणार आहे कॅनॉलला. हा, शासनाला मी आता हे विनंती करायलो, मेघना दिदीला विनंती करायलो, आमचा प्रश्न तुमच्यापर्यंत येईल. तुम्ही त्याच्यावर त्वरित 8 दिवसात ऍक्शन घ्या आणि हे प्रश्न सॉल्व्ह करा. नाही तर आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत तुम्हाला. तर हे होते शेतकरी जे करपा नदी पात्रात आंदोलन करत आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ.